नमस्ते. आज आपण एअर फ्रायरमध्ये वेगवेगळ्या रेसिपी कशा बनवू शकतो तर ते आज आपण पाहणार आहोत. आणि एअर फ्रायर आपल्यासाठी किती टाईम सेविंग आहे आणि यूजफुलसुद्धा आहे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अगदी कमी वेळेत आणि कमी तेलामध्ये आपण हेल्दी कुकिंग कसं करू शकतो तर ते आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत चीज बॉल्स. तर त्यासाठी मी इथे 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. तर आपल्याला हे बटाटे छान असे मॅश करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आता आपण भाज्या टाकून घेऊया. तर मी इथे उकडलेलं स्वीट कॉर्न टाकलेलं आहे, कांदा टाकलेला आहे, शिमला मिरची टाकलेली आहे. अगदी आपल्याला बारीक कट करून यामध्ये टाकायचं आहे. कोथिंबीर टाकलेली आहे बारीक कट करून. यामध्ये आता आपण चिली फ्लेक्स टाकूया, मिक्स हर्ब्स टाकूया, ऑरेगानो टाकूया, चवीपुरतं मीठ टाकूया आणि थोडीशी काळी मिरी पावडर आपण यामध्ये टाकलेली आहे. तर आता हे व्यवस्थित आपण एकदा मिक्स करून घेऊया. आता आपल्याला या छान असं बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये 2 ते 3 चमचे आपण कॉर्नफ्लोअर टाकणार आहोत. तर आता कॉर्नफ्लोअर टाकून परत एकदा आपल्याला याचं घट्ट गोळा करून घ्यायचा आहे. जर पीठ खूप पातळ वाटत असेल तर यामध्ये तुम्ही अजून थोडंसं कॉर्नफ्लोअर टाकू शकतो. एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर इथे छान असा गोळा तयार झालेला आहे. एका वाटीमध्ये परत 2 चमचे मी कॉर्नफ्लोअर घेतलं आहे. त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया. तर आपल्याला इथे कॉर्नफ्लोअरची पेस्ट करायची आहे. खूप पातळ नाही करायची, थोडीशी घट्टसर आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे. एकदा मिक्स करून घेऊया. आणि आता आपण लगेचच याचे चीज बॉल तयार करून घेणार आहोत. तर चीज बॉल बनवण्याच्या आधी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे हे जे मिश्रण आहे ते हाताला चिकटणार नाही. आणि छोटासा गोळा तयार करून घ्यायचा. त्यामध्ये आपल्याला चीज फिल करून घ्यायचं आहे. तर मी इथे मोझरेला चीज वापरलेलं आहे. थोडंसं चीज आपण यामध्ये टाकून व्यवस्थित असं आपण हे फिल करून घेणार आहोत. तर याचा असं बॉल तयार करून घेऊया. चीज व्यवस्थित असं आपल्याला यामध्ये स्टफ करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीनेच आपण सगळे चीज बॉल तयार करून घेऊया. तर मी इथे चीज बॉल तयार करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला जी आपण कॉर्नफ्लोअरची पेस्ट बनवली होती त्यामध्ये आपण हे डीप करून घेऊया. आणि यासाठी आपल्याला लागणार आहेत ब्रेड क्रम्स. तर ह्या कॉर्नफ्लोअरच्या पेस्टमध्ये व्यवस्थित असं आपल्याला हे बुडवून घ्यायचं आहे. नंतर सगळीकडे ब्रेड क्रम्स व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. छान असे दाबून घ्यायचे आहेत ब्रेड क्रम्स, म्हणजे आपले चीज बॉल एकदम क्रिस्पी तयार होतील. व्यवस्थित असं आपण सगळीकडे लावून घेऊया. या पद्धतीनेच आपण सगळे चीज बॉल बनवून घेतलेले आहेत. तर एअर फ्रायर 180 डिग्रीवरती 10 मिनिट आपण प्रीहीट करून घेतला आहे. आता हे जे चीज बॉल बनवले होते ते आता आपण यामध्ये ठेवूया. आणि त्यावरती आपण अगदी थोडंसं ऑइल स्प्रेड करून घेणार आहोत. तर माझ्याकडे इथे स्प्रे आहे. स्प्रेने थोडंसं ऑइल मी लावून घेते. जर स्प्रे नसेल तर ब्रशने सुद्धा थोडं थोडं ऑइल सगळीकडे लावू शकता. अगदी कमी तेलामध्ये आपले हे चीज बॉल तयार होतात. डीप फ्राय करायची सुद्धा गरज नाही. तर परत आपण हे 15 मिनिट हे 180 डिग्रीवरती चीज बॉल छान असे फ्राय करून घेणार आहोत. मध्ये एकदा चेक करायचं बंद करून आणि पलटी करून परत हे फ्राय करून घ्यायचे आहेत. अगदी बाहेर रेस्टॉरंटमध्ये मिळतात तसेच हे चीज बॉल तयार झालेले आहे. चीजसुद्धा छान मेल्ट झालेलं आहे आणि छान अगदी क्रिस्पी हे चीज बॉल. तर आता आपण पाहणार आहोत फ्राईड चिकन. तर त्यासाठी मी इथे चिकनचे ब्रेस्ट पीस घेतलेले आहेत. तर आपल्याला चिकनला मॅरिनेट करायचं आहे. त्यावरती मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे, धना पावडर, थोडासा गरम मसाला, मीठ टाकून घेऊया चवीपुरतं. थोडंसं आपण लिंबू यावरती टाकणार आहोत. 1 ते 1.5 चमचा लिंबू, 2 ते 3 चमचे
यावरती आपण फ्रेश दही टाकायचं आहे। दही खूप पातळ नसावा, थोडंसं घट्ट दही आपल्याला इथे वापरायचं आहे आणि सर्व व्यवस्थित असं आपल्याला ह्या चिकनला लावून घ्यायचं आहे। त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि व्यवस्थित असं आपल्या ह्या चिकनला आपल्याला लावून घ्यायचं आहे। एक अर्धा तासासाठी आपण हे चिकन मॅरिनेट करून घेणार आहे। जर वेळ कमी असेल तर अर्धा तास ठेवलं तरी चालेल, पण एक ते 2 तास जर हे चिकन मॅरिनेट केलं तर त्याची टेस्ट अजून छान येते। त्यामध्ये 1 चमचा मी तेल टाकून घेतलेले आहे आणि सर्व असं व्यवस्थित आपल्याला हे लावून घ्यायचं आहे। तर हे चिकन एअर फ्रायरमध्ये खूप छान पद्धतीने तयार होतं आणि आपला वेळसुद्धा खूप वाचतो। जर आपण पॅनमध्ये हे चिकन बनवलं तर याला सारखं पलटी करावं लागतं आणि पॅनलासुद्धा हे खूप चिकटतं। तर एअर फ्रायरमध्ये अजिबात ते चिटकत नाही आणि अगदी सहज हे तयार होतं आणि अगदी कमी तेलामध्ये हे तयार होतं। एक अर्धा तास आपण हे मॅरिनेट करून घेतलं आहे। आता आपण हे एअर फ्रायरमध्ये ठेवून देऊया। तर आधी आपण तेल लावलेलं होतं तर आपल्याला तेल लावायची गरज नाही। तर 10 मिनिट एअर फ्रायर प्रीहीट केलेला आहे आणि आता 20 ते 25 मिनिट आपण हे चिकन एअर फ्रायरमध्ये फ्राय करून घेणार आहोत। चिकन फ्राय व्हायला थोडासा जास्त वेळ लागतो, पण अगदी व्यवस्थित असं एअर फ्रायरमध्ये हे चिकन शिजतं। सुरुवातीला आपण 10 मिनिट ठेवणार आहोत 180 डिग्रीवरती आणि परत पलटी करून आपण 10 मिनिट ठेवणार आहोत। तर मध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर याला बटरसुद्धा लावू शकता। तर छान असं 20 मिनिटामध्ये आपलं इथे फ्राईड चिकन तयार झालेलं आहे। चला तर आता आपण पुढची रेसिपी पाहूया। तर आज आपण बनवणार आहोत मूग डाळ। तर मी डाळ 1 तास भिजत ठेवली होती आणि भिजल्यानंतर 10 मिनिट कपड्यावरती सुकण्यासाठी ठेवलेली आहे। थोडंसं डाळीमधलं पाणी कपड्याला लागल्यानंतर आपण लगेचच ही डाळ फ्राय करून घेणार आहोत। तर एअर फ्रायरमध्ये ही डाळ आता मी टाकून घेतली आहे। त्यावरती थोडंसं मीठ टाकले आणि थोडंसं ऑइल टाकलेलं आहे स्प्रेने। तरी 1 चमचा ऑइल यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि एकदा मिक्स करून परत आपण 10 ते 15 मिनिट ही डाळ फ्राय करून घेणार आहोत एअर फ्रायरमध्ये। तर कधी थोडा जास्त वेळसुद्धा लागू शकतो। फक्त 5 ते 6 मिनिट झालं की चेक करायचं, मिक्स करायचं आणि परत ठेवायचं, म्हणजे दोन्ही साईडने छान असं हे शेकलं जातं। तर छान अशी कुरकुरीत इथे आपली मूग डाळ तयार झालेली आहे। तर आपण सगळी डाळ बनवून घेतली। त्यावरती आवडीनुसार लाल तिखट, चाट मसाला, थोडंसं मीठ टाकू शकता। तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर छान अशी ही स्नॅक्ससाठी आपली मूग डाळ तयार झालेली आहे। एका बरणीमध्ये तुम्ही ही अशी भरून ठेवू शकता। तर आता पुढचा पदार्थ पाहूया। आता आपण बनवणार आहोत पनीर टिक्का। तर पनीर टिक्का बनवण्यासाठी इथे मी 2 ते 3 चमचे घट्ट दही घेतलेलं आहे। दही फ्रेश असावा आणि आपल्याला इथे घट्ट दही वापरायचं आहे, म्हणजे खूप पनीर टिक्काला पाणी सुटणार नाही। त्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया। आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे। त्यामध्ये हळद टाकूया, लाल तिखट, धना पावडर, थोडासा गरम मसाला टाकूया, कस्तुरी मेथी टाकून घेऊया थोडीशी। त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि थोडंसं आपण तेल टाकणार आहोत। 1 चमचाभर आपण यामध्ये तेल टाकणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करूया। तर इथे आपला पनीर टिक्कासाठी लागणारा मसाला तयार झाला। तर यामध्ये आपण आपल्या आवडीच्या भाज्यासुद्धा टाकू शकता। तर एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर यामध्ये मी बारीक कट केलेला कांदा, शिमला मिरची आणि पनीर टाकून घेतलेलं आहे। तर अशा चौकोनी पीसमध्ये सर्व मी कट करून घेतलं आहे। तर व्यवस्थित असं आपण हे मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे। 10 मिनिट आपण हे मुरण्यासाठी ठेवूया।
तर 10 मिनिटानंतर लगेचच आपण आता याला फ्राय करून घेणार आहोत। तर मी इथे एक स्टिक घेतली आहे, तर या स्टिकमध्ये मी हे घालून घेते। जर स्टिक नसेल तर डायरेक्ट बटर पेपरवरती हे पसरवलं तरी चालेल, व्यवस्थित असं हे त्यावरती सुद्धा फ्राय होतं, पण मी ते स्टिकला लावून घेतलंय। आता लगेचच आपण हे फ्राय करून घेणार आहोत। तर एअर फ्रायर सुद्धा 10 मिनिट प्रीहीट होण्यासाठी ठेवला होता। जेव्हा पण आपण एअर फ्रायरमध्ये बनवतो तर आपल्याला एअर फ्रायर प्रीहीट करून घेणं खूप गरजेचं आहे। आणि परत 180 डिग्रीवरती 10 मिनिट आपण हे शेकून घेणार आहोत। तर छान असं आपला इथे पनीर टिक्का तयार झालेला आहे। छान असं पनीरसुद्धा ग्रिल झालेलं आहे, भाज्यासुद्धा ग्रिल झालेल्या आहेत। तर हे तुम्ही केचपसोबत किंवा ग्रीन चटणी सोबतसुद्धा खाऊ शकता। तर आता पुढचा पदार्थ पाहूया। तर आता बनवणार आहोत आपण खारे शेंगदाणे। तर त्यासाठी पॅनमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी गरम झालं की त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि 1 वाटी शेंगदाणे टाकलेले आहेत। शेंगदाणे टाकल्यानंतर एक 15 मिनिट पाण्यामध्ये हे शेंगदाणे शिजवून घ्यायचे आहेत। 15 मिनिटानंतर एका चाळणीमध्ये काढायचे आणि कपड्यावरती एक 5 ते 7 मिनिट हे ठेवायचे आहेत, म्हणजे त्याला कोरडे करून घ्यायचे आहे शेंगदाण्याला। त्यानंतर एअर फ्रायरमध्ये हे शेंगदाणे टाकून घेतले, त्यावरती 1 चमचाभर मीठ टाकलेलं आहे। मीठ थोडंसं जास्त टाकायचं, कारण सगळंच मीठ शेंगदाण्याला लागलं जात नाही, त्यामुळे थोडंसं मीठ जास्त टाकायचं। व्यवस्थित असं शेंगदाण्याला हे मीठ चोळून घ्यायचं आणि लगेचच एक 10 ते 15 मिनिट आपण हे शेंगदाणे एअर फ्रायरमध्ये ठेवणार आहोत। मध्ये एकदा चेक करायचं, मिक्स करून परत आपल्याला हे एअर फ्रायरमध्ये ठेवायचे आहेत। छान असे कुरकुरीत इथे खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत। अगदी भट्टीमध्ये जसे हे शेंगदाणे भाजले जातात तसेच हे एअर फ्रायरमध्ये तयार होतात। मस्त असे खारे शेंगदाणे आपले तयार झालेले आहेत। आता आपण पुढचा पदार्थ पाहूया। तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा। तर इथे साबुदाणा घेतलेला आहे, त्यामध्ये हिरवी मिरची, मीठ, थोडंसं साखर टाकून घेतली आहे, लिंबू टाकून घेतलेला आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे। मिक्स करून घेऊया। त्यामध्ये उकडलेला बटाटा टाकून छान असं हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याचे आपल्याला छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे आहेत। परत आपण एअर फ्रायरमध्ये ठेवून एक 10 ते 15 मिनिट हे वडे फ्राय करून घेणार आहोत। त्याला थोडंसं ब्रशने मी तूप लावून घेतलेलं आहे दोन्ही साईडने। छान असे कुरकुरीत आपले इथे साबुदाणा वडे तयार। आपण वेगवेगळ्या एअर फ्रायरमध्ये रेसिपी पाहिल्या, तर तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की सांगा। आणि अगदी इझी वेने आणि टाईम सेविंग आपल्याला ह्या रेसिपी आहेत आणि तितकाच आपला हेल्पफुल पण आहे एअर फ्रायर। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।